open our Bibles to Jeremiah chapter 29 verse 13. इर्मयाचा 29वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला सर्वजण काढू. इर्मया 29:13. And you shall seek me and find me when you shall search me with all your heart. इर्मयाचा 29वा अध्याय आणि 13वं वचन म्हणतं, तुम्ही मला शोधाल आणि आपल्या पूर्ण हृदयाने मला हुडकाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. Praise God. देवाला धन्यवाद. What a blessed assurance. काय धन्य खात्री देवाने आपल्याला दिलेली आहे. God says, देव म्हणतो, if you seek me with deep longing, जर तुम्ही मला मनापासून शोधाल as a vital necessity for yourself, आणि आयुष्यामधली एक सगळ्यात महत्वाची अशी गरज म्हणजे माझा देव असं समजून जेव्हा तुम्ही मला शोधाल, you will find me. त्यावेळेला तुम्हाला मी पावेन म्हणजे सापडेन. There has to be a deep longing in you, तुमच्यामध्ये ना देवासाठी एक तळमळ असली पाहिजे. a deep desire तुमच्यामध्ये एक खोल देवासाठी इच्छा असली पाहिजे that I will not go home without meeting God. की मी देवाला भेटल्याशिवाय घरी जाणार नाही म्हणजे नाही. And such people आणि अशी जी कोणी माणसं असतात ना, will find God. जी tonight. मनापासून देवाला शोधतात, त्यांना आज रात्री देव सापडेल. Praise देवाला God. धन्यवाद. Bible says in Luke 18 verse 27, लूकचा 18वा अध्याय आणि त्यातलं 27व वचन बायबल म्हणतं, what is humanly impossible is possible for God. जे मानवी रीतीने अशक्य आहे ते देवाला मात्र शक्य आहे. Amen. Amen. And that's why you need to seek Him. आणि म्हणून तुम्ही देवाचा शोध मनापासून केला पाहिजे. I know everybody is looking for something. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या शोधात आहे Everybody is seeking for something. आणि सगळ्यांना काही ना काही हवं आहे. Our minds are very rarely quiet and silent. आपली मनं सारखी काम करत असतात. आपली मनं फार कमी वेळेला अशी शांत असतात. Man is always seeking, searching, asking, reasoning, demanding. मनुष्य नेहमी काही ना काही मागणी करत असतो, काहीतरी शोधत असतो, काहीतरी माणसाच्या डोक्यामध्ये सारखं चक्र चालू असतं Trying to fulfill, आणि माणसाचे प्रयत्न चाललेले असतात की हे हवंय ते हवंय trying to follow somebody, आणि कुणाच्या तरी मागे चालायचा प्रयत्न असतो, some ideal, some belief. कुणाचं तरी अनुकरण करायचा प्रयत्न असतो. There is a constant struggle in man. आणि माणसामध्ये अशा रीतीनं सातत्याने एक संघर्ष चाललेला असतो. Every man you find him seeking for that thing which is waiting for. आणि प्रत्येक माणसाला तुम्ही त्या गोष्टीच्या शोधात बघत असाल की ज्या गोष्टीला तो शोधतोय, Because he is not satisfied. कारण तो अजून तृप्त नाही, तो समाधानी नाही, त्याला जे हवंय ते त्याला अजून मिळालेलं One नाही. is seeking for peace. एखादा माणूस शांतीच्या शोधात Other आहे, is seeking for joy. एखाद्या माणसाला आनंद हवा आहे, Another one is seeking for a job. आणि कोणी असा असेल की ज्याला नोकरी हवी आहे, Another one is seeking for money. आणि कोणी असे असतील की ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना पैसा हवा Another आहे, is seeking for a life partner. आणि कोणी लोक असे असतील की ज्यांना जीवन साथीदार हवे, त्यांना लग्न करायचे आहे, Another is seeking that he may have long life. आणि कोणी असे असतील की ज्यांना दीर्घायुष्य हवं आहे. Some are seeking heaven. काही लोकांना स्वर्ग प्राप्ती हवी आहे, मोक्ष ज्याला म्हणतात. I mean, man is everlastingly thirsty. आणि अशा पद्धतीनं अगदी अनंत काळापर्यंत किंवा सनातन रीतीनं मनुष्य कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या शोधात आहेत आणि तृप्त नाही. He's always thirsty. आणि नेहमी मनुष्य तहानलेला आहे. And so he's filling up things which he finds on this earth. मग या जगामध्ये माणसाला ज्या काही गोष्टी मिळतात त्या गोष्टींमध्ये तो स्वतःला समाधानी करायचा प्रयत्न करतो. But I feel, पण मला असं वाटतं, if you find God, माझं असं मत आहे स्वतःचं, की जर आपल्याला किंवा तुम्हाला देव सापडला you will find everything तर in God. तुम्हाला सगळं काही त्या देवामध्ये सापडून जाईल. Everything in God. देव सापडला की सगळं सापडेल, देव पावला की सगळं मिळेल. That's why David said आणि म्हणून दावीद म्हणाला in Psalm 8 verse 7, स्तोत्र संहिता 8वा अध्याय त्यातलं 7वं वचन, all my springs are in you, O God. माझे सगळे झरे तुझ्यामध्ये आहेत देव बाप्पा. Yes, हो. He is the source of life. परमेश्वरच जीवनाचा उगम आहे. God is the source of joy. जीवन देवाकडूनच येतं आणि देवच आनंदाचा God स्रोत is the आहे. source of peace. देवच शांतीचा उगम God किंवा is the स्रोत source आहे. of blessing. देवामध्येच आशीर्वाद मिळतात, आशीर्वाद देवाकडूनच येतात, God is the source of eternal life. आणि देवच अनंत कालच्या जीवनाचा उगम आहे. He is your whole source of म्हणजे life देव तुमचं itself. सर्वस्व आहे. आयुष्याला लागणारं सगळं काही देवच आहे. And if you only find this fountain, आणि आपल्याला जर हा देव नावाचा झरा फक्त सापडला ना, you will stop going to the broken cisterns. मग बास आपण तुटक्या फुटक्या विहिरींकडे जाणार नाही, तुटक्या फुटक्या हौदांकडे जाणारच नाही. Because Bible says कारण आपल्याला देव सापडला, कारण बायबल in म्हणतं, Jeremiah 2 verse 13, इर्मयाचा 2रा अध्याय 13वं वचन, God himself says, देव स्वतः बोललेला आहे, my people have sinned in two ways. माझ्या लोकांनी 2 रीतीचं पाप केलंय. You have rejected me एक तर देव म्हणतो तुम्ही लोकांनी मला नाकारलंय, because I am the source of the life-giving waters. कारण की मी जिवंत पाणी देणारा तो उगम मी आहे. And you have tried to collect waters in cracked and leaking places. आणि तुम्ही मात्र पाणी अशा जागांमध्ये भरायला जाताय की जिथं ते पाणी गळतंय.
but you don't want to come to the living water. तुटक्या फुटक्या हौदांकडे तुम्ही जाताय, पण तुम्हाला जिवंत पाण्याकडे यायची इच्छा अजून होत नाहीये. Bible says in Psalm 42 verse 7, स्तोत्रसंहिता 42 त्यातल्या 7व्या वचनामध्ये बायबल असं म्हणतं, deep calls the deep, लोंढा लोंढ्याला हाक मारतो असं वचन आहे. as a hen calls her chicks, जसं एखादी आई कोंबडी आपल्या लहान पिल्लांना हाक मारते तसं, as a mother calls her children. जसं एखादी आई आपल्या लेकरांना हाक मारते तसं God is seeking for you, देव तुम्हाला शोधत आहे बेटा. देव तुम्हाला ऍक्च्युली हाक मारत आहे. and you need to now seek Him. आणि आता तुम्ही लोकांनी देवाला शोधायची गरज You आहे. have to look for Him. आता तुम्ही लोकांनी देवाचा शोध केला पाहिजे, त्याचीच गरज आहे. One person told me, एका व्यक्तीनं मला सांगितलं God is not obtained by expert explanations. की परमेश्वर काही अतिउत्तम अशा रीतीच्या स्पष्टीकरणातनं आपल्याला मिळत नाही, He cannot be obtained by vast intelligence. आणि फार मोठ्या बुद्धीनं सुद्धा आपल्याला परमेश्वर साध्य होणार नाही. He is only obtained by one with whom He Himself chooses. तर परमेश्वर ज्या कुणाला निवडेल त्यालाच तो परमेश्वर प्राप्त होईल. To such a person He will manifest His own form. आणि अशा माणसाच्या समोर परमेश्वर त्याचं रूप धारण करून येईल म्हणे. That is not true. पण हे असं खरं नाहीये. Because then what is the use of searching if God only finds whom He wants? नाही तर मग आपण शोधून काय फायदा. जर देवाच्या मनात येईल त्याच माणसासमोर प्रगट व्हायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून मग देवाला शोधून फायदा काय आहे. But Bible says परंतु बायबल असं म्हणतं, God is waiting to be found. परमेश्वर तर वाट बघतोय की कुणी मला शोधावं तर मी त्याला पावेन. Praise God. देवाला धन्यवाद. He is waiting to be found. परमेश्वर वाट बघतोय की कुणी मला शोधावं तर मी त्याला सापडीन. मी तयारच आहे. That's why you need to seek Him with all your heart, with all your soul, with all your mind, with all your strength. आणि म्हणून ना तुम्ही लोकांनी देवाला शोधताना एक तर संपूर्ण हृदयानं, मनानं, जीवानं, शक्तीनं शोधा. अर्धवट हृदयानं वरतुकडं असं देवाला शोधू नका, कारण मग ते शोधून देव सापडणार नाही. See, if you want God to come, तुम्हाला जर खरोखर देव आलेला बघायचा असेल then you have to be serious with God. तर तुम्हाला देवाला गांभीर्याने घ्यावं लागेल. Because in God you find all your कारण fulfillment. देवामध्ये आपल्याला आपली सगळी तृप्तता जर सापडतीये तर का नाही, का त्या देवाला आपण शोधू नये जर त्या देवात आपल्याला सगळं मिळतंय. That's what I did more than 30 years back. 30 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी, 30-35 वर्षांपूर्वी हेच मी केलं. I sought God मी देवाला शोधलं and I found Him. आणि मला देव पावला. He is my God. तो माझा देव आहे. He strengthens me. तो मला शक्ती He देतो. helps me. तोच मला मदत He करतो. heals me. तो मला बरं He करतो. delivers me. तो मला सुटका He देतो. blesses me. तो मला आशीर्वाद He takes देतो. care of me. तो मला सांभाळतो He will take me to heaven. आणि तोच मला स्वर्गात नेणार आहे. You know, there is one scripture that has been truly a life-changing verse for me over all these years. तुम्हाला माहितीये गेली सारी वर्ष एक शास्त्र वचन असं आहे की ज्या वचनाने खरोखर माझं जीवन बदललेलं आहे. David said दावीद बोला in Psalm 27 verse 4, स्तोत्रसंहिता 27 त्यातलं 4थं वचन, one thing have I asked of the Lord, एकच गोष्ट मी देवाला मागितली आहे that will I seek and inquire and require, आणि तीच गोष्ट मी शोधणार आहे. त्याच गोष्टीची चौकशी मी देवाकडे नेहमी करणार आहे. that I may dwell in the house of the Lord all the days of my life. आणि ती गोष्ट म्हणजे आयुष्यभर, चिरकाल, मराठी शब्द आहे चिरकाळ, म्हणजे आयुष्यभर मी देवाच्या मंदिरात राहावे, Praise God. देवाच्या घरात राहावे. David is saying the foremost thing I need to learn is to keep God first in my life. दावीद म्हणतो एक अतिशय महत्वाची पहिली गोष्ट मला शिकायची आणि ती म्हणजे देवाला मला माझ्या आयुष्यात प्रथम स्थान द्यायचं आहे. Not just His blessings, but to love Him with all our heart and आणि फक्त mind. मी देवाकडनं आशीर्वाद घ्यायचे आणि मी काही करायचं नाही असं मला नकोय, तर देव मला आशीर्वादित करेल, पण मलाही संपूर्ण हृदयाने देवा मागे लागायचं आहे. Because कारण God wants to have relationship with us. देवाला आपल्याशी नातं बांधायचं आहे. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 2 verse 4, नीतिसूत्राचा 2रा अध्याय 4थं वचन, if you seek Him as you seek silver and seek Him as you seek Him as hidden treasure, then you will surely find Him. जसं तुम्ही चांदी शोधता किंवा हरवलेला खजिना शोधता, अशा रीतीनं जर तुम्ही देवाला शोधलं तर देव तुम्हाला नक्की सापडेल. Praise God. आमेन. God will take care of all देव your तुला needs. सांभाळेल, देव तुझ्या सगळ्या गरजा भागवेल. And let me tell you, आणि अजून एक सांगतो, God says देव बोलतो in Proverbs 8 verse 17, नीतिसूत्र 8वा अध्याय 17वं वचन, I love those who love me, जी माणसं माझ्यावर प्रेम करतात त्या माणसांवर माझंही प्रेम आहे. and those who seek me early will surely find me. आणि जी माणसं लवकर लवकर मला शोधतात त्या माणसांना मी लवकर लवकर सापडेन. Praise God. देवाला धन्यवाद. Who can comfort you like God? देव जसं सांत्वन तुम्हाला आणि मला देतो ना, तसं सांत्वन आपल्याला कोण देणार आहे या जगात मला सांगा. People will be there for you and with you for some time, लोक शेवटी लोक आहेत, असतील आपल्या सोबत थोड्या वेळ, but after that they have to leave you. पण मग त्यानंतर लोकांना सोडून जावंच लागतं ना आपल्याला.
their love becomes मग cold. लोकांचं प्रेमही आपल्या प्रित्यर्थ थंड पडतं. Mercy becomes cold. लोकांची दया आपल्या प्रित्यर्थ कुठेतरी थंडावते. Strength becomes weak. शक्ती अशक्त होते. But God is always strong. पण देव नेहमी शक्तिमान आहे God is always loving. आणि देव नेहमी प्रेमळ आहे. He does not change. देव कधीच बदलत नाही. That's why the prophet Nahum correctly said आणि म्हणून नहूम नावाचा एक संदेष्टा होता, तो बरोबर बोलला. in Nahum 3 verse 7, नहूमचा 3रा अध्याय 17वं वचन. where can I find real comforters for you? मला तुमच्यासाठी खरे सांत्वनहार कुठून सापडणार? Where can I find anyone to comfort you? कुठून मी सापडवून आणू, शोधून आणू अशांना की जे तुमचं सांत्वन करतील? All who see you will flee away from you, seeing your ruins. आणि जे सगळे तुमच्याकडे बघतील ते तुमचा नाश बघून पळून जातील. When people see your ruins, they won't want to be with you. तुमचा नाश जर माणसांनी पाहिला तर त्या माणसांना तुमच्या सोबत राहायची इच्छा राहणार नाही. People will turn away their face from you. आणि लोक मग त्यांचा चेहरा आपल्यापासून वळवून निघून जाणार. But God will never turn पण away देव his face from कधीही त्याचा चेहरा आपल्यापासून वळवणार नाही. you. Yes. देव कधी आपल्याला सोडणार नाही. God will be comforter to you. आणि देव तुमचा सांत्वनहार बनेल. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Jeremiah 15 verse 5, इर्म्याचा 15वा अध्याय 5वं वचन. who will have pity on you? कोण दया करेल रे तुझ्यावर? Who will mourn for you? कोण तुझ्यासाठी रडेल? Who will turn aside and sit next to you and ask you about your welfare? तुझ्या शेजारी बसून तुझी भलाई कोण तुला विचारेल? तुझी चौकशी कोण करेल? God is saying, देव म्हणतोय कोण कोण करेल? who will sit next to कोण you? तुझ्या शेजारी बसून तुला विचारेल पण की बाई बरी आहे का? Who has time for you? कुणाकडे वेळ आहे? तुझ्यासाठी वेळ आहे कुणाकडे? God says, I have time. देव म्हणतो माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मी प्रत्येकाची चौकशी करीन. I have time. माझ्याकडे वेळ आहे, मी प्रत्येकाशी बोलीन. That is our God. असा हा आपला देव आहे. That is our God. असा हा आपला देव आहे. Humble people will see God. नम्र लोक देवाला शोधतील बेटा. Bible says बायबल म्हणतं in Psalm 10 verse 4, स्तोत्र संहिता 10वा अध्याय 4थं वचन. the wicked through the pride of his countenance will never see God. दुष्ट माणसं आपल्या घमेंडीमध्ये देवाला कधी शोधणार नाहीत. God is not in his thoughts at all. आणि त्या दुष्ट माणसाच्या मनात विचारात देव कधी नसतोच. See, but in the thoughts of the humble, there is always God. पण नम्र लोकांच्या विचारांमध्ये नेहमी देव असतो. See, नम्र माणसांची गोष्टच वेगळी. God is great. देव महान आहे. Every day seek his face. रोज त्याचं मुख शोधा. Every day pray. रोज प्रार्थना करा. That's what I do. मी हेच करतो. I pray every day. मी रोज प्रार्थना करणारा माणूस आहे. Bible says बायबल म्हणतं in Ruth 2 verse 12, रूथचा 2रा अध्याय 12वं वचन. the Lord will repay your work and a full reward will be given to you from the Lord if you come under his wings. जर तू परमेश्वराच्या पंखांखाली आलीस तर परमेश्वर तुझ्या सर्व कामांची तुला परतफेड करून सगळ्याचं प्रतिफळ देव तुला देईल. Praise God. जर तू देवाच्या पंखांखाली आली तर. Bible says in 1 Chronicles 16 verse 11, पहिला इतिहास 16वा अध्याय 11वं वचन बायबल म्हणतं seek the Lord and his strength, seek his face continually. परमेश्वराला आणि त्याच्या शक्तीला शोधा, परमेश्वराचं मुख सातत्याने शोधा. Bible says in Psalm 34 verse 10, स्तोत्रसंहिता 34:10 बायबल म्हणतं the young lions will lack and suffer hunger, तरुण सिंहांना उणं पडेल आणि भूक लागेल. but those who seek the Lord shall not lack any good thing. पण जे प्रभू परमेश्वराचा धावा करतील, शोध करतील, त्यांना कुठलीही चांगली गोष्ट कमी पडणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 69 verse 32, स्तोत्रसंहिता 69 त्यातलं 32वं वचन बायबल म्हणतं the humble shall see the Lord and be glad. नम्र लोक देवाला पाहतात आणि आनंदी होतात. And your heart त्याच मला ख्रिस्त दिसला. and their heart will live if they see God. आणि त्यांचं हृदय जगेल. ते देवाला बघतील तर जगत राहतील. Praise God.